आता एका साइडने भाजी पण ठेवली आहे त्याच्यामध्ये। चला आज महाराज जायचा रे। कुठे जायचा? पार्टीला। काय पार्टी काय करायची? वनभोज जंगलातला जेवण ना आपला। तर चला जाऊया आता मस्त हलू हलू। काय काय घेतलंय तर महाराज? काय काय घेतलंय? कोंबडी घेतली? कोंबडी हो घेतले। हा हो ना अजून दुसरा काय घेतलास? आपल्यासाठी मी थंडा मागितलं। मागितली अजून काय मागितली? मित्रांनो आता मी गावाच्या बाहेर निघलो। आता चाललो आम्ही जंगलात वाटेला। आता इथून जंगलात जायला 10-15 मिनिटं नाही 15-20 मिनिटं लागतील। तर चला आता जाऊयात हळू हळू। आणि आता महारीची गाणी चालू झालेली आहे डोंगरात जाताना मस्त। ओहिलावर पोहोचलो आहेत। ओहिला म्हणजे ओढ्यावर पोहोचलो आहेत। थोड्या वेळात पोहोचतो। ते गाजा टाकलाय। करवंद खातात आणि करवंद लागली। करवंदाचा तुम्हाला आम्ही व्हिडिओ नंतर दाखवू करवंदाचा ठेचा कसा बनवायचा। अजून करवंद एवढी झाडाला लागलेली नाही। आलो डोंगराजवळ आता लागलो चढायला। चढण आली। बाकी तो बाबू तर लय फास्ट चालतो। तो तिकडे गेला दिसत पण नाही एवढा लांब फास्ट चालतो ना। चला पुढं चला। तर चला मित्रांनो आता आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलो आहे एकदम व्यवस्थित। आणि आपल्याला पाणी जंगलात भेटलेलं आहे एका ठिकाणी व्यवस्थित। बघा इथे पाणी पण भेटलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण इथेच वनभोजन करू। आणि मासे पण आहेत। आणि चला आता आपण चॉईस जागा करू कुठेतरी मस्त थंड म्हणजे झाडं बिडं पाहिजेत व्यवस्थित जरा सावली तिथे आपण स्पॉट एखादा चॉईस करू। चला। अरे 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 पडलो इकडे खूप हे आहे ना पाणी। बघा किती आहे एवढं पाणी भेटलेलं। पाण्याचं ठिकाण भेटलेलं आहे आपल्याला त्याची मुलं आपण इकडेच पार्टी करू छोटी मोठी कुठेतरी आता जागा। आता आपले चुली तयार होतात एकदम। आणि आम्ही आता चुली बनवायला चालू केल्यात। आणि टोप ऍडजस्ट टोपा ठेवून बघतो टोपा राहतील का नाही तर। चुली पेटवायला आपल्याला स्वयंपाक बनवायला फाट्या। आणि आता आपण चला फाट्या जमा करायला। आता फाट्या म्हणजे लाकडं शोधूयात। आता आपल्याला जाळायला लागतील ना पेटवायला बघा। तर चला आता फाट्या जमा करून घेऊयात। दुसरे इकडे हे बघा किती इकडे फाट्या आहेत। जाली खूप इकडे आहे जंगल आहे ना। आणि दुसरे गेलेत दुसरे तिकडे चालले फाट्या जमा करायला। ते बारके दोघे छोटे इकडे। आणि हा आलशी तिकडे एक मोठा लाकूड जमा करायला गेला। हा जरा आलशीच माणूस आहे त्याच्यामुळे तिकडे। आपल्या फाट्या जमा करून झालेल्या आहेत। एवढ्या फाट्या आपण जमा केलेल्या आहेत। आणि आता चिकन एवढं आणले ते चिकन बघतो किती आहे काय ते। जरा चिकन काढून घेऊयात। जरा इकडे बाहेर ठेवूयात खुला पॅक राहिला तर कसा बरोबर नाही ना त्याच्यामुळे। आता जरा चिकन आणि फाट्या जमा झालेल्या आहेत। आणि आता आपण पाणी घ्यायला जाऊयात चला। पाण्याची सोय करायला असा व्यवस्थित आम्ही पाना घेऊन येतो आपल्याला जेवायला भात जेवायला। उड्या बघा कसा मारतो बघा। इकडे लागलाय हा भाजी कापायला तेल बिल। इकडे एकटाच घेऊन बसला भाजी कापायला। आणि एवढा तेल आणलेला आहे तसा भाजी कापून घेईल। काय कोथिंबीर कांदा बिंदा कापून घेईल टाकून आग पेटवायला। लागलाय आग पेटवायला। आणि आपली आग पेटवून झालेली आहे। आणि चला आपल्याला पाणी घ्यायला स्वयंपाकासाठी लागायला चिकन बिकन तांदूळ धुवायला। बघा आता महाराज पाणी भरल त्याला माहित नाही का पाणी कसा भरायचा त्या।
धर एक ग्लास. अरे म्हणजे ग्लास किती आणलेत ना. आता मी तांदूळ धुवून घेतो जरा एकदम टकाटक. बाबू जरा ठेवला भात एकदम टकाटक आणि महाराज लागला मीठ टाकायला. चला आता भात होऊ दे आपला. दे इकडे माझ्याकडं. आणि आता आपण चिकन धुवून घेऊयात. आपण एवढा चिकन 1 किलो आणलेला आहे मस्तपैकी. बाबू धर चिकन धुवून घे. धर. पाणी बघा पाणी पिण्यासाठी दिलेलं आहे बाबू. आणि आता बाबू चिकन धुवून घेईल. इथून तास पाणी घे. अहो ते खड्ड्यातला घे. आता हळूहळूच घे. हा घे. चला चिकन धुवून घेऊ दे. आणि भांडण झालं आहे थोडाफार इकडं. खिजाट झाला आहे खिजाट. रे तुम्ही अशी कशी. या आलशीला काय का बहाना भेटत नाही म्हणून लगेच लहान यांना ओरडायला घेतो. चालू करतो. साठी चिकन इकडे मॅरिनेट करून घ्यायला लावलाय मस्तपैकी. मीठ मसाला एकदम टाकून घ्यायला लावलाय. बरोबर ना. तारे टोचून घ्यायचं आहे. मी बोललो चुकून टोट. हा लागला हसायला. हा लई शुद्ध बोलतो जसा का एकदम. स्वतःला बोलायची माहित नाही आणि दुसऱ्या काही चुकीचं बोलला का लगेच हसायला घेतो. आता बोल महाराज. महाराज हे महाराज आहेत पण काम हे म्हणून महाराज आहेत म्हणून याला त्याला कामं बोलत असतात. बघा तार कसा करायला लागलाय. आणि आता हा चिकन एकदम त्याच्यामध्ये चिकनची पीस तारेमध्ये टाकायला लागलाय घालायला लागलाय. तार ठेवून घेऊयात मस्त. नाही कलेजी ती भाऊजिंग आहे ती भुजायला आहे. दुसरी पण तार ठेवलेली आहे एकदम. आता एका साईडने भाजी पण ठेवली आहे. त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकू घेऊया. स्वयंपाक होईपर्यंत आपण थंडा आणि भुजिंग झालेली आहे चिकनची भाजी होईपर्यंत. आता आपण चला जरा आता आपण खाऊन घेऊयात मस्तपैकी. थंडा पाणी चाय पाणी थंडा होत ग्लासांना पटपट होत. थंडा ओतून घे मस्तपैकी. काय झाला. आ कर बच्चे. चला तर चला आता आम्ही जरा पार्टी करून म्हणजे खाऊन घेतो. तोपर्यंत आपण स्वयंपाक पण होईल मग आपण जायक जेवून घेऊ. चला आता आमचा थंडा पिऊन झालेला आहे आणि लास्टचा लॉलीपॉप उरलेला आहे तो आता महाराज खाईल. खरं पटकन खाऊन घे. आणि आता भात झालेला आहे तर महाराज आम्हाला जेवण्यासाठी पानाचा प्लेट तयार करायला लागलाय. एकदम आलशी लोक जेवायला अगोदरच स्वयंपाक झाला आणि त्यांना बोलतात वन भोजन. सगळ्यांची ताटे लागलेली आहेत. भाजी भात आणलेला आहे आणि आता महाराज भात वाढून दे सगळ्यांना. आणि महाराजनी रस्सा खाला आणि त्याच्या गळ्याला बसला. भात वाढून घे ना. तू भात घे त्याच्याने. अरे चमचा याच्यानेच घे ना. तर चला मित्रांनो आता मी थोडी भाजी वाढून घेतो. तर भाजी वाढून घेतो मी पण थोडी मेहनत याला मदत करतो पोरांना बारीक बारीक. लागला इथं लागला दगड पडला. दे रे इकडं पान दे. पान दे ना मला म्हणजे भाजी द्यायला. मग हे काय याला सवय आहे. मी रस्ता देतो थोडा थोडा मस्त. मला नको तेल बाबा. तेल खाला का डेंजर. याला बोलतात वन भोजन. सगळ्यांना एकदम बरोबर वाढून झालेला आहे. मी एकदम पीस पण बरोबर वाढून दिलेला आहे. तर चला जेवणाला स्टार्ट करू. चला जेवा. मी पण जरा साईडला बसतो. महाराजनी जोक केला आणि हसा लागला. किती चाहिए पैसे. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. मी जेवलो आणि आता जोकिंग चालू आहे महाराजची ना. ती महाराजला लय जोक आवडला. आता जेवण करून झालेलं आहे आणि आता भांडी धुवून घेतो. मित्रांनो आपला वनभोजन झालेला आहे आणि
मित्रांनो जंगलात कधी पण आग पेटवली ना की जाताना पाणी ओतून एकदम भिजवून टाकायची, कारण की मग नाहीतर मग जंगलात कसा भरपूर झाडा बिडा पाला पाचवला असतो ना, मग आग बीग लागायची भीती. मित्रांनो आमचं आता वनभोजन जेवण करून वनभोजन झालेलं आहे. सर्व जेवण भात भाजी संपलेली आहे. तर चला आता बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला बाय बाय.